अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत एक कुख्यात वाळू तस्कराने महसूलने जप्त केलेल्या वाळूच्या गाड्या सोडवण्यासाठी तहसीलदार यांचे बनावट सही व शिक्के मारून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मण दळे या वाळू तस्कराविरोधात स्वतः तहसीलदार यांनी गुन्हा दाखल केलाय। प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। या घटनेचा छडा पोलीस करत आहेत। आरोपीला गुन्हा दाखल झाल्याची खबर लागताच तो पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलीस हवालदार सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, राहुल यादव आदींच्या पोलीस पथकाने दळे यास सापळा रचून त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात गजाआड केले आहे। आरोपी वाळू तस्कर लक्ष्मण दळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याची पत्नीने व तिच्याबरोबर आलेल्या 2 तरुणांनी पोलीस ठाण्यासमोरच चांगला कहर केल्याची घटना सायंकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान घडली असून सदर प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असून यावर पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुरी शहरातील गणपती घाट कोळीवाडी येथील वाळू तस्कर लक्ष्मण दळे नामक वाळू तस्कराने राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांची बनावट सही करत बनावट शिक्का मारून विश्वासघात केला। तसेच इतरांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून या घटनेमुळे महसूल प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे। राहुरी येथील महसूल प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात आला होता। त्यानंतर राहुरी शहरातील गणपती घाट परिसरात रहिवाशी असलेल्या लक्ष्मण दळे नामक वाळू तस्कराने तहसीलदार यांची बनावट सही करून बनावट राजमुद्रा असलेला उलटा शिक्का मारून तसेच सदर लिलावातील वाहनांचा ताबा घेतल्याचे भासवले। याबरोबरच राहुरी तालुक्यातील अनेक जणांना महसूल विभागाच्या बनावट ताबा पावत्या दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्याची माहिती मिळाली आहे। लक्ष्मण दळे नामक वाळू तस्कराने ज्या लोकांची आर्थिक फसवणूक केली त्या लोकांनी पोलीस व महसूल प्रशासनाशी संपर्क केला तेव्हा लक्ष्मण दळे यांनी तहसीलदार यांचे बनावट पत्र तयार करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर सदर प्रकार राहुरीचे तहसीलदार नामदेव रामचंद्र पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात 9923085022 या मोबाईल नंबर धारक लक्ष्मण दळे याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 42/2025 भारतीय न्याय संहिता कलम 336(3) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सदर मोबाईल नंबर हा राहुरी शहरातील गणपती घाट परिसरातील लक्ष्मण दळे नामक वाळू तस्कराचा असल्याने त्यास पोलिसांनी गजाआड केलाय। मात्र या घटनेने महसूल प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे। मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यामध्ये पारदर्शकपणे चौकशी केल्यास निश्चितच देशद्रोही सारखा गुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळालेल्या दळेला कोण घरभेदी सहकार्य करतो याचा चेहरा समोर येणार आहे। तर यामध्ये या घटनेला तहसीलदार किती गांभीर्याने घेतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर।